लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात विभागवार सभा घेणार आहेत। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि ठाणे, पालघर या सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरे महासभा घेणार आहेत। यापैकी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं येत्या 15 फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। या सभेत उद्धव ठाकरे काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शिवसेना जळगावातून आपल्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे असंच यावरून स्पष्ट होत आहे। याआधी विभागवार बैठका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर घेताना बघायला मिळाले। अजूनही या बैठका विभागवार सुरू आहेत आणि आता विभागवार जाहीर सभा सुद्धा शिवसेना घेणार आहे। उद्धव ठाकरे स्वतः या सभेला संबोधित करणार आहेत आणि पहिली सभा निवडणुकीच्या पूर्वीची 15 तारखेला जळगावातून घेतली जाणार आहे। रेग्युलर असते साहेब, 6 महिन्यामध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला बोलवत असतं आणि विचारत असतं की मतदारसंघाची परिस्थिती काय आहे। आणि साहेबांचा दौरा 15 फेब्रुवारीला जळगावला घोषित झाला आहे पाचोरा मतदारसंघामध्ये। त्याच्या बाबतीत साहेबांचा कायम प्रोसेस चालू आहे। पंढरपूर झाला, हे झालं, आता जळगाव जिल्ह्याचा मेळावा त्यांनी घेण्याचे मला आदेश दिले आहे 15 फेब्रुवारीला। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, एका बाजूला विभागवार बैठका मातोश्रीवर सुरूच आहेत आणि दुसरीकडे आता विभागवार सभा घेतल्या जाणार आहे शिवसेनेकडून। शिवसेना जोरदार तयारीला लागली आहे लोकसभेच्या। अगदी बरोबर सुवर्ण आपण एकीकडे बघतोय की शिवसेनेच्या बैठका ज्या आहेत, जोर बैठका त्या एकीकडे सुरू आहेत, त्याचबरोबर येत्या काळामध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातल्या विभागवार सभा कुठे कुठे घ्यायचे याचं देखील प्लॅनिंग जे आहे ते आता शिवसेनेकडनं करण्यात येत आहे। आताच आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार येत्या 15 फेब्रुवारीला उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत आणि या जाहीर सभेबरोबर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, ठाणे, पालघर जिल्हा असेल, या सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे स्वतः जाऊन जाहीर सभा घेणार आहेत आणि तिथली सर्व लोकसभा मतदारसंघ निहाय तिथली सर्व आढावा बैठक असतील, तिथली पूर्वतयारी असतील, ते स्वतः जाऊन पाहणार आहेत। एकूणच महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। मात्र या संपूर्ण राजकीय दौऱ्यामध्ये कुठेही युतीचाच लवलेश नाही, कारण सर्वांचं लक्ष लागले की युती होणार की नाही होणार। मात्र युती संदर्भात कुठलीही वाच्यता या मातोश्रीवरती होताना दिसत नाहीये। युती संदर्भात कोणी काही बोलत नाहीये। शिवसेना पूर्णपणे स्वबळावरती काम करताना दिसते आहे। त्यामुळे निश्चितच भाजपसाठी एक डोकीदुखी ठरणार आहे जर युती नाही झाली तर। मात्र या संपूर्ण ज्या सभा आयोजित केल्या गेलेल्या आहेत त्या सभेमध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय भूमिका जाहीर करतात त्याकडे करत सर्वांचं लक्ष लागणार। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सध्या कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम ऐवजी उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश निवड मंडळ समितीने दिल्याची माहिती आहे। यावर बोलताना पक्षातल्या काही नेत्यांचं अचानक माझ्यावर प्रेम उफाळून आलेलं आहे। त्यांची मी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवावी ही इच्छा असल्याचा टोला निरुपम यांनी लगावलाय। त्यांचा हा टोला मिलिंद देवरा आणि कृपाशंकर सिंग यांना मानला जातोय। जी बातमी येत होती की संजय निरुपम यांनी कुठून लढायचं याविषयीचे आदेश त्यांना दिले गेले, त्यावर त्यांनी टोला लगावलेला आहे। स्वपक्षीयांना हा टोला निरुपम यांनी लगावलाय। लेकिन उत्तर पश्चिम क्षेत्र मेरा ओरिजिनली अपना चुनाव क्षेत्र रहा है, जहां से आज से नहीं 25 वर्षों से मैं यहाँ पे काम कर रहा हूँ। किन्हीं विशेष परिस्थिति में मुझे उत्तर मुंबई जाना पड़ा था और आज मैंने ऐसा तय किया कि उत्तर मुंबई से मुझे चुनाव नहीं लड़ना है। मैं जिस क्षेत्र में हूँ उस क्षेत्र में मेरी रुचि है काम करने की, वहां के लोगों से कनेक्टेड हूँ, वहां के लोग भी हमारे चाह रहे हैं। ऐसे में ये मेरी इच्छा है। उसके बाद हमारे कांग्रेस पार्टी के आला कमान, शीर्षस्थ नेतृत्व क्या तय करता है, सब कुछ उस पर निर्भर करता है। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अक्षय, ही जी प्रतिक्रिया किंवा हा जो टोला आपण बघतोय हा आता या घडीला संजय निरुपम यांना असं बोलावं लागतंय, ही त्यांची अपरिहार्यता आहे का खरंच त्यांनी उत्तर मुंबई हाच लोकसभा मतदारसंघ मागितला होता उभं राहण्यासाठी, उमेदवारीसाठी? सुवर्ण, आपण जर बघितलं तर काल जी निवड मंडळाची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये आतमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या अशा प्रकारे की संजय निरुपम यांनी उत्तर मुंबईतच निवडणूक लढवावी अशा प्रकारे आग्रह त्यांच्याकडे कृपाशंकर सिंग आणि त्यांच्यासोबतच मिलिंद देवरा यांनी धरला होता। आणि यावरच आज संजय निरुपम यांची ही प्रतिक्रिया जी आली ती सूचक
टोला म्हणावा लागेल. कालच्या ज्यांनी नाव सुचवलं होतं उत्तर मुंबई मतदारसंघातनं निरुपम यांनी उभं राहावं, त्यांना हा टोला आहे. मिलिंद देवरा आणि कृपाशंकर सिंग यांना हा टोला संजय निरुपम यांनी लगावलाय आणि इशाराही दिलाय की उत्तर मुंबईची जागा जर त्यांना दिली तर ते लोकसभा निवडणूक लढणार नाही. उत्तर पश्चिम मुंबई जो मतदारसंघ आहे, उत्तर पश्चिम मुंबईचा, ज्या ठिकाणावरनं गुरुदास कामत हे उभे राहिले होते, त्या ठिकाणी संजय निरुपम यांनी उभं राहण्याची इच्छा दर्शवली. एकंदरीत उत्तर मुंबईतनं मोठा पराभव गोपाळ शेट्टी यांच्याकडनं संजय निरुपम यांचा झाला होता. मात्र संजय निरुपम यांचा पूर्वीचा मतदारसंघ जो होता तो उत्तर पश्चिम मुंबई म्हणजे गुरुदास कामत यांचा होता. त्यामुळे संजय निरुपम पुन्हा एकदा आपल्या जुन्या मतदारसंघावरती दावेदारी दाखवत आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मला उत्तर मुंबईत लढायला लागलं होतं, मात्र मी माझ्या पूर्वीच्या मतदारसंघामध्ये माझी लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि पहिल्यांदाच माध्यमासमोर संजय निरुपम यांनी याबाबतची जाहीर वाच्यता केली. आणि अंतर्गत जे मतभेद काँग्रेसमध्ये पूर्वापार पासून चालत आलेले आहे, मतभेद सुद्धा या त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. कारण उपहासात्मक माझ्या पक्षातील काही लोकांनी माझ्यावर अचानक प्रेम दाखवायला सुरुवात केली. याचा अर्थ असा की उत्तर मुंबईत संजय निरुपम यांना जर उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी त्यांची निवडून यायची शक्यता कमी आहे. आणि अशा पद्धतीनं संजय निरुपम यांचं जे राजकारण आहे ते राजकारणाला कुठतरी खीळ बसावी अशा प्रकारचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडनं असावा अशी शंका संजय निरुपम यांना आहे आणि त्याचमुळे त्यांनी हे वक्तव्य केलं. अर्थात या आधी सुद्धा अक्षय त्यांच्या पदाला विरोध करत, त्यांच्या नेतृत्वाला विरोध करत अनेक मुंबईतले काँग्रेसचे नेते हे पक्षश्रेष्ठींकडे गेलेले होते, मात्र तिथून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर ही अशा प्रकारची रणनीती आपलेच स्वपक्षीय निरुपमांविरोधात करतायत असं स्पष्ट म्हणावं लागेल. काँग्रेसचं आपण जर बघितलं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असो, गेल्या वर्षीच्या निवडणुका असो, सतत मुंबई काँग्रेस हा एक वादाचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामध्ये कृपाशंकर सिंग, संजय निरुपम, गुरुदास कामत हे वेगवेगळे जे गट आहे, या गटांचे मतभेद हे अनेकदा उघड झालेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा असंच आपल्याला बघायला मिळतं. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी जी आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने पुढे येताना बघायला मिळते. गुरुदास कामत हे सध्या नाही आहेत, त्यांचं देहावसन झालं. मात्र त्यानंतर आता निरुपम गट वर्सेस कृपाशंकर सिंग गट वर्सेस मिलिंद देवरा असं चित्र आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळते. अक्षय, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. संजय निरुपम यांनी सुरुवातीपासूनच उत्तर पश्चिम हाच मतदारसंघ मागितलेला होता, मात्र काही कारणामुळे त्यांना उत्तर मुंबई इथून लढावं लागलेलं होतं. आता मात्र पुन्हा त्यांनी उत्तर पश्चिम हाच मतदारसंघ मागितलेला आहे. आपण परत एकदा बघूया निर्णय झाल्यानंतर किंवा त्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर आज त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे. हमारे मुंबई में मुझसे प्रेम करने वाले कुछ खास नेता लोग हैं जो अक्सर मेरे प्रति प्रेम का एकदम वर्षाव करते हैं. तो उसी प्रेम के तहत उनका ये आग्रह है, उनकी ये भावना का मैं सम्मान करता हूं. लेकिन उत्तर पश्चिम क्षेत्र मेरा ओरिजिनली अपना चुनाव क्षेत्र रहा है, जहां से आज से नहीं 25 वर्षों से मैं यहाँ पे काम कर रहा हूं. किन्हीं विशेष परिस्थिति में मुझे उत्तर मुंबई जाना पड़ा था और आज मैंने ऐसा तय किया कि उत्तर मुंबई से मुझे चुनाव नहीं लड़ना है.